चला चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज जोगेश्वरी बॉयज. अहो फलंदाजांची नावं सांगा प्लीज. बागवे तुम्ही नसाल तर कोणतरी पाठवा. तुम्ही तिकडे लांब थांबता नावं कशी समजणार. कोण आहेत ओपनिंगला कोण आहेत. जितू परदेशी आणि संजय परब संजू परब. चला चला मॅच चालू करा चला. बॉलर्स नेम बॉलर्स. महबूब महबूब गोलंदाज तयार. स्ट्रायकरला आपण पाहतो जितू परदेशी. पहिला चेंडू ऑन साइडला खेळले. सुधीर होते क्षेत्ररक्षक मात्र धावा आल्यात त्या 2. बिनबाद 2. पहिल्या चेंडूवर जितू परदेशीच्या बॅट मध्ये 2 धावा आल्यात. गोलंदाज महबूबला आपण पाहतोय. 2 दिग्गज संघ एकमेकांची 2 हात करतात. एका बाजूला स्वामी समर्थ दुसऱ्या बाजूला जोगेश्वरी बॉयज जोगेश्वरी. बॉल गेला. बॉल द्या बॉल द्या बॉल द्या जुना बॉल द्या. पहिला बॉल झाला नवीन द्यावा लागेल. सिंगल आलिया. बघा कोणताही गोलंदाज जर मेडन षटक हाताळतोय तर आनंद जोशी यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक असेल. बिनबाद 3. संजू परब स्ट्राइक एंडला. मोठा फटका संजू परबच्या बॅट मधनं. चौकार 4 धावा. धावसंख्या आपण पाहतो धापलकर पोहोचली ती 8 वर 7 वर. 3 चेंडू 7 धावा. अटॅक केलं जातं आक्रमण केलं जातं. आपण पाहतो एका बाजूला आपण पाहतो संजू परब दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जितू परदेशी. गुड बॉलिंग. डॉट बॉलची समाप्ती होते. गुड बॉलिंग. महबूब पुन्हा एकदा तयार. राईट एम राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फटका पाचला. यष्टीरक्षक आले झेल टिपला. संजू परब बॅक टू डग आउट. एक बाद 7. नवीन फलंदाज शत्रू आलेत.
एक बाद 7. जी फलंदाजी आपण पाहत होतो भागीदारी फुलत होती भरत होती ते तोडण्याचं काम गोलंदाज महबूबने केलं. एक चेंडू बाकी असेल. ऑन साइडला खेळले क्षेत्ररक्षक आहेत. एक तर पूर्ण झाली आहे. बघा तिकडे लक्ष द्या. प्रेक्षकांना चेंडू अडवून देऊ नका प्लीज. प्रेक्षकांना चेंडू अडवून देऊ नका प्लीज. एकूण धावा आल्यात त्या 3. पहिल्या षटकात गोलंदाजी विश्लेषण गोलंदाज होते महबूब. धावा खर्च केल्या 10. एक गडी बाद केला. बघा प्रेक्षकांना विनंती असेल चेंडू कुणी अडवू नका प्लीज. बघा 2 रन 2. आणि आता अग्रीमेंट करू नका. आणि प्रेक्षकांना एक विनंती करतोय चेंडू कुणी अडवू नका प्लीज. चेंडू कुणी अडवू नका. चेंडू आतमध्ये ढकलू नका प्लीज. आणि बघा जर काही चुकी झाली तर आयोजकांनी तुमच्यामध्ये मग वादावाद होता कामा नये. लक्षात घ्या. टोटल धावसंख्या आपण पाहतो एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. बॉलर्स नेम दिनेश भाई. गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती होते. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ दिनेश आपण पाहतो गोलंदाज. स्ट्रायकरला आपण पाहतो फलंदाज जितू परदेशी. दिनेश राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका समोर खेळलेत. अगदी समोर खेळलेत. चेंडू आतमध्ये आलाय. धाव घेतली बघा. बॅकिंग जर व्यवस्थित असते तर फलंदाज बाद झाला असता. मात्र इथं चूक झाली. तोपर्यंत धावा आल्या त्या एकूण 3. बघा आदरणीय बाळा बोर्डेने विनंती असेल आनंद जोशी तुम्हाला आमंत्रित करतात व्यासपीठावर. या बाळा बोर्डे या. टोटल धावसंख्या आपण पाहतो पोहोचली ती 12 वर. दिनेश राईट आर्म ओव्हर द विकेट.
दिशा भरकडतात. पंच सचिन मात्रे वाईटचा इशारा करतात. त्यानंतर धावसंख्या पुढे सरकते पोहोचते ती 13 8 चेंडूंमध्ये आतापर्यंत धावा आल्या त्या धाव फलकावर 13. शत्रू स्ट्राईक एंडला. पुलटा चेंडू पडतो न माटलांमध्ये. क्षेत्ररक्षकाकडनं चूक झाली. चेंडू अडवायला हवा होता. टप्पा पडून चेंडू बाहेर गेला. धावा आल्या त्या 2. धावसंख्या 15 पोहोचली आहे. धावा येत आहेत या षटकामध्ये. शत्रू आणि आपण पाहतो जितू परदेशी जोडी चांगल्या पद्धतीने खेळते. संजू परब बाद झाले. त्यानंतर मात्र इथं भागीदारी फुलते भरते. 3 चेंडू अजूनही बाकी असतील. दिनेश राडम ओव्हर द विकेट. स्ट्राईक एंडला शत्रू. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत. गुड कॅच. जबरदस्त झेल. आउटस्टँडिंग झेल सांबाला आपण पाहतोय. सांबा गुड कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. जबरदस्त झेल आपण पाहिला सांबाच्या माध्यमातून. नितीन आलेत नवीन फलंदाज. धावसंख्या आपण पाहतो 2 बाद 15 धावा. या षटकामध्ये नक्कीच दिनेश चांगली गोलंदाजी करतात. 2 चेंडू बाकी असतील. धावा आपण पाहतो 15. तर चला पुढचा सामना असेल धुरी 11 आणि SC कल्याण ग्रामीण. टॉस साठी या प्लीज. बघा बाळा बोर्डे आयोजकांच्या विनंतीला मान द्या. तुम्हाला आनंद जोशी, संदेश नारकर, राजा जाधव संपूर्ण कमिटी तुम्हाला बोलवते. बाळा बोर्डे या प्लीज. या बाळा बोर्डे तुम्हाला आदराने आमंत्रित केलं जात आहे. लो फुल टॉस समोर खेळलेत. बॅक टू द बॉलर. गुड बॉलिंग. डॉट बॉल. धावसंख्या स्थगित 15 धावा. बघा सामना आपण पाहतोय 50+ सामने आजच्या दिवसात आपण पाहतोय. वयाची 50 उलटल्यानंतरचे तरुणच म्हटले पाहिजेत बागवे. कारण हे तरुणच म्हटले पाहिजे त्यांना. दिनेश पुन्हा एकदा तयार. गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती होते. 2 षटके समाप्त होतात. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा. काय गोलंदाजी केली बघा या षटकामध्ये. गोलंदाज फक्त 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज दिनेशनं. गुड बॉलिंग. एक गडी बाद केलाय. जर गोलंदाज विनीतनं लागोपाठ 3 चेंडू निर्धाव हाताळले, डॉट हाताळले तर आनंद जोशी यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक असेल. आणि 3 धावा फक्त 3 धावा खर्च केल्या तरी सुद्धा 500 रुपये असतील. लागोपाठ 3 चेंडू निर्धाव किंवा 3च धावा खर्च करा 500 रुपये आनंद जोशी नावपाडा यांच्याकडनं असतील. विनीत तयार. ऑन साइडला मोठा फटका. चौकार. 4 धावा. फलंदाज आपण पाहतो जितू परदेशच्या बॅट मधनं चौकाराला धावसंख्या पोहोचली होती 19 वर. चौकार गेला. आता पैसे वाचलेत मात्र अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. चेंडू अजून बाकी आहेत. संधी असेल विनीतला. धावसंख्या 19. मॅच बॉल आलाय. चला प्लीज. जितू परदेशी टेनिस बॉल क्रिकेट मध्ये नावाजलेलं नाव. विनीत पुन्हा एकदा तयार. धावसंख्या 19. मागच्या चेंडूवर चौकार आलाय. पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट. फुलटा चेंडू संधी साधली. समोर खेळलेत. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 21 वर. धावसंख्या 21. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. चला चला धुरी 11 आणि SC कल्याण. चला या प्लीज टॉस साठी या. संभाजी मात्रे आणि धुरी 11 संघाच्या संघाने टॉस साठी या.
फटका फसला, झेलची शक्यता, क्षेत्ररक्षक आलेत. गुड कॅच. जितू परदेशी बॅक टू डग आउट. चला या गिरीश पाटील किंवा संभाजी मात्रे कोणी या आणि धुरी 11 चला टॉस साठी या प्लीज, कारण 10च्या आत ही स्पर्धा आपल्याला संपवायची आहे, लक्षात घ्या. आणि जर उशीर झाला तर एकाच षटकाचा अंतिम सामना होईल, हे लक्षात घ्या. तर आदरणीय बाळा बोर्डे आणि अजित मात्रे यांचं आगमन झालं. आयोजकांच्या वतीनं त्यांचं आम्ही सरच स्वागत करतोय. माने आलेत नवीन फलंदाज, अनिल माने. विनीत तयार. धावसंख्या आपण पाहतो धावफलकर पोहोचली ती 21 वर. राईट ओव्हर द विकेट. पुलटा चेंडू ऑन साइड ला खेळले, चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते आणि इथं आलाय तो बॅट मधनं पहिल्या चेंडूचा सामना करत असताना फलंदाजाने ठोकलाय तो चौकार. धावसंख्या 25 वर पोहोचली आहे. अनिल मानेच्या बॅट मधनं पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. धावसंख्या 25. नक्कीच आदरणीय बाळा बोर्डे एक लिजन क्रिकेटपटू आणि अजित मात्रे यांचं आगमन झालंय व्यासपीठावर. त्यांच्या आयोजकांच्या वतीनं आनंद जोशी, राजा जाधव, संदेश नारकर, विजय गुरसाळे आणि संपूर्ण कमिटीच्या वतीनं त्यांचं आम्ही सरचं स्वागत करतोय. धावसंख्या 25. अनिल माने स्ट्राइक एंडला पहिल्या चेंडूचा सामना करत असताना चौकार ठोकलाय. विनीत तयार. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू झाडाला लागून आत आलाय. इथं धावचीची शक्यता, मात्र फलंदाज पुन्हा एकदा माघारी परतले, तोपर्यंत आली ती सिंगल. धावसंख्या 26 वर पोहोचली आहे. डबल आली आहे, 2 धावा आल्यात. धावसंख्या पोहोचली ती 27 वर. एक चेंडू बाकी असेल. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. डेड बॉल. धावसंख्या 27. एक चेंडू बाकी असेल. आतापर्यंत 17 चेंडूंमध्ये 27 धावा आल्यात. चला धुरीले संघाचा संघनायक टॉस साठी या प्लीज. 1 टू गो. समोर खेळलेत, अगदी समोर खेळलेत. इथं मात्र फलंदाजाच्या बॅट मधनं आला हा चौकार. 4 धावा. 3 षटक संपलेत. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 31. 3 गडी बाद झालेत. तर चला धुरीले संघाचा संघनायक आलेत. या 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 वर या, इकडे या. तर आदरणीय बाळादादा बोर्डे यांच्या शुभास्ते टॉस केला जातोय. धुरी 11 विपक्ष SC कल्याण ग्रामीण. आदरणीय बाळादादा बोर्डे यांच्या शुभास्ते टॉस केला जातोय. धुरी 11 विपक्ष SC कल्याण ग्रामीण. आतिक शेख शेवटचे षटक. धावसंख्या 31. 2 मिनिटं. ऑन साइडला खेळलेत. नितीनच्या बॅट मधनं इथं मोठा फटका आलाय. तिसरीसाठी प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. धावा आल्या तोपर्यंत 3. धावसंख्या पोहोचली ती 34 वर. तर कॅमेरा ऑन करा. 2 मिनिटं. कॅमेरामॅन. आदरणीय बाळा बोर्डे यांच्या शुभास्ते टॉस केला जातो. SC 11 विपक्ष धुरी 11. टॉस जिंकलाय तो धुरी 11 संघानं. धुरी 11 संघानं टॉस जिंकलाय. आतिक शेख लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. सिंगल आली. धावसंख्या पोहोचली ती 35 वर. लेग बाईच्या स्वरूपात. नितीन स्टागेनला गोलंदाज आतिक शेख. लो फुलटा समोर खेळले, क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग. चेंडू फेकेपर्यंत फक्त सिंगल आली. धावसंख्या पोहोचली ती 36 वर. शेवटचं षटक मार्गस्थ चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. स्वामी समर्थ संघ. 3 चेंडू अजूनही बाकी असतील. धावसंख्या 36. आतिक शेख
ऑन साइडला खेळलेत. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. सिंगल आली आहे घोषितच्या स्वरूपात. बॉल द्या बॉल प्लीज. धावसंख्या पोहोचली ती 37 वर. 2 चेंडू बाकी असतील. धावसंख्या 37. आतिक शेख अलंग द कार्पेट. फंबल झाले. क्षेत्ररक्षक संधीचा फायदा उचलतील का? मात्र सिंगल आली. धावसंख्या 38 वर पोहोचली आहे. धावसंख्या 38. एक चेंडू बाकी असेल. आतिक शेख लेफ्ट आर्म राउंड द विकेट. एक चेंडू बाकी असेल. आतिक शेख गुड बॉलिंग. शेवटचा चेंडू डॉट बॉल. अशा पद्धतीने 4 षटके समाप्त झालेत. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना स्वामी समर्थ संघाने धाबा कुठल्या ते 38 आणि लक्ष ठेवलंय जोगेश्वरी बॉयज संघासमोर 39 धाबांचं. चला जुने चेंडू जमा करा. हॅलो. बॅट्समन पाठवा. फिल्डिंग लगेच लावा. वेळ कमी आहे आपल्याकडे. जुने बॉल जमा करा. शेखर वितरण चालू करा लवकर. वेळेचं बंधन आहे आपल्याकडे. 10च्या अगोदर संपवायला पाहिजेत मॅचची आपल्या. बॅट्समॅन नेम काय आहे? सुधीर तेवरेकर. सुधीर आणि दुसरा बॅट्समॅन राजू. सुधीर आणि राजू सलामीची जोडी आपण पाहतो. लक्ष ठेवलंय ते 39 धावांचं. गोलंदाज बॉलर्स नेम बॉलर सुनील 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 इंदुलकर. एक मोठं नाव टेनिस क्रिकेट मधील. चला जास्त उशीर करू नका प्लीज. पंच सचिन मात्र लक्ष द्या.
बघा शेवटचा सामना तुम्हाला एकाच षटकाचा खेळावा लागेल. 10च्या आतमध्ये स्पर्धा आपल्याला संपवायची आहे, लक्षात घ्या. 24 चेंडू आणि 39 ची गरज. गोलंदाज सुनील इंदुलकर, स्ट्रायकला आपण पाहतोय सुधीर, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राजू. पहिला चेंडू फुलटॉस ऑन साइडला खेळले, चेंडू नो मध्ये पडलाय, आतमध्ये आलाय. दुसरा धावाचा प्रयत्न, राजू सुरक्षित पोहोचतात तोपर्यंत धावा येतात त्या 2. 23 चेंडू अजूनही 37 ची गरज असेल. फलंदाजी खोलवर आहे जोगेश्वरी बॉय जोगेश्वरी संघाची. पहिल्या चेंडूवर सुनीलच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर धावा आल्या त्या 2. लेफ्ट मोड विकेट. इथे मात्र चेंडू नो मध्ये पडतो. क्षेत्ररक्षक आले, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू, तोपर्यंत चेंडू उचलून फेकेपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचते ती 3 वर. राजू स्ट्रायकला बिनबाद 3. श्रीमई ऑन साइडला खेळलेत. आता मात्र फटका फसला, क्षेत्ररक्षक आलेत, झेल सुटलाय, चूक झाली. दुसरी धाव घ्यायला हवी होती. सुधीर तयार होते, मात्र राजूने नकार दिला, तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या आपण पाहतो धापलकर पोहोचली ती 4 वर. तर एक छोटी इथे बसली आहे श्रीमई मधान, ती सांगते की मला समालोचन करायचं. करू शकते तू श्रीमई मधान, तुझंही स्वागत करतो आम्ही, वेलकम. धावसंख्या 4 वर पोहोचली आहे. सुनील इंदुलकर लेफ्ट मोड द विकेट, स्ट्रायकरला सुधीर. मोठा फटका बनवलाय, समोर खेळत अगदी समोर, झेल पकडलाय. पहिला धक्का बसलाय जोगेश्वरी बॉय जोगेश्वरी संघाला. 4 या धावसंख्येवर पहिला गडी बाद झाला सुधीरच्या स्वरूपात. बघा कॅच आउट आहे का रनआउट आहे ते सांगा. कॅच आउट, थँक्यू, धन्यवाद. महबूब आलेत नवीन फलंदाज. 39 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग दुसऱ्या सत्रामध्ये इथे जोगेश्वरी बॉय जोगेश्वरी संघ करतोय. महबूब आतिक शेखर का एक अजूनही फलंदाज बाकी असेल. 2 to go, 2 चेंडू बाकी असतील. धावसंख्या आपण पाहतोय 1 to go, एक चेंडू बाकी असेल. गुड बॉल. बघा काय गोलंदाजी करतात गोलंदाज सुनील इंदुलकर. अशा पद्धतीनं पहिलं षटक समाप्त झाले. धावसंख्या आपण पाहतो एका गड्याच्या मोबदल्यात फक्त 4 धावा. गुड बॉलिंग. आता 18 चेंडू आणि 35 ची गरज. लक्ष थोडंसं कठीण झालं, इथून तुम्हाला आक्रमण करावं लागेल. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. आक्रमणात सर्वोत्तम बचाव असतो. विजय आलेत. 18 चेंडू 35 ची गरज. पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली सुनील इंदुलकरनं. दावा खर्च केला फक्त 4, एक गडी बाद केलाय. स्ट्रायकरला राजू, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो महबूब. विजय लेफ्ट मोड राउंड द विकेट. पहिला चेंडू, गुड बॉलिंग. पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने रिलीज केला. डॉट बॉलची समाप्ती होते. 17 चेंडू 35 ची गरज. आक्रमण करावं लागेल जोगेश्वरी बॉयज संघाला. विजय पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. ऑन समोर खेळत ऑफ साइडला. इथं मात्र चेंडू डायरेक्ट गेला असेल. 2 धावा. 2 मिनिटं 2 आणि नो चेंडू.
फ्रीडचा चेंडू असेल, एकूण धावा आल्या त्या 3. बघा आयोजक तुम्हाला विनंती करतात थोडस मागे सारखा जोगेश्वरी बॉयज. एकूण टोटल धावसंख्या आपण पाहतोय 7 वर पोहोचली आहे. फ्रीडचा चेंडू असेल, फलंदाज राजूकडे संधी असेल, गोलंदाज विजय तयार, लेफ्ट हँड राऊंड द विकेट, धावसंख्या 7. फ्रीडचा चेंडू असेल, संधी असेल फलंदाजाकडे. चला चला जास्त उशीर करू नका प्लीज. विजय लेफ्ट हँड राऊंड द विकेट. इथं मात्र चेंडू घोषितच्या स्वरूपात जातोय. सिंगल आली आहे, धावसंख्या पोहोचते 8 वर. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहतो स्वामी समर्थ संघाने धावा कुठल्या 4 षटकांमध्ये 38-39 लक्ष ठेवले जोगेश्वरी बॉयज संघासमोर. त्या लक्षाचा पाठलाग करत असताना धावसंख्या आपण पाहतो 8. गुड बॉलिंग, खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या 9 वर पोहोचते लेगवाईच्या स्वरूपात. 2 पंच आपण पाहतो, ऑफिशियल पंच सचिन म्हात्रे मॅन फ्रॉम सागाव आणि सचिन ठाकूर मॅन फ्रॉम पडलेगाव. दोन्ही खेळाडू आपण पाहतो, दोन्ही पंच भरपूर वर्ष स्वतः क्रिकेट खेळलेत. धावसंख्या 9 वर पोहोचली आहे. विजय पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला खेळलेत महबूब. चौकार महबूबच्या बॅट मधनं महत्वाचा चौकार आला. धावसंख्या पोहोचली ते तब्बल 13 वर. दोन चेंडू बाकी असतील. आतापर्यंत 10 चेंडूंमध्ये धावाला, धाव फलकावर 13. बॉल द्या, बॉल द्या, बॉल द्या, जुना बॉल द्या प्लीज. अजूनही 2 चेंडू बाकी असतील. धावा 13. 10 चेंडूंमध्ये 13 धावा आल्यात. ऑन साइडला खेळतात, क्षेत्ररक्षक नाहीये, दूरवरनं अंतर कापतात. धावसंख्या 14 वर पोहोचली आहे. 1 चेंडू बाकी असेल. ऑफ साइडला सुरेख फटका, क्षेत्ररक्षक आहेत, गुड कॅच. फलंदाज राजू बाद होत आहेत. धक्का बसलाय जोगेश्वरी बॉयज संघाला दुसरा. 2 षटके समाप्त झाले. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा. आतिक शेख मागच्या सामन्याचा हिरो. आता या सामन्याचं भविष्य, जोगेश्वरी संघाचं भविष्य महबूब आणि आतिकच्या खांद्यावर असेल. बारा चेंडूंमध्ये 25 ची गरज. जोपर्यंत महबूब आणि आतिक शेख खेळपट्टीवर असतील तोपर्यंत नक्कीच जोगेश्वरी संघाला अपेक्षा असेल सामन्याला कधीही कलाटणी देण्याची क्षमता असलेले 2 फलंदाज. मागच्या सामन्याचा हिरो आतिक शेख मैदानात इंटर झाला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो महबूब. स्ट्रायकरला महबूब, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आतिक शेख. बॉलर्स नेम बागवे, विश्वास, विश्वजित. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती तोच विश्वजित. बारा चेंडू 25 ची गरज. स्ट्रायकरला महबूब, दुसऱ्या बाजूला पाहतो आपण मागच्या सामन्याचा हिरो आतिक शेख. चला चला जास्त उशीर करू नका प्लीज. विश्वजित. पहिला चेंडू ऑन साइडला खेळले, गुड फिल्डिंग. आता मात्र इथं फलंदाज बाद होतो धावचीच्या स्वरूपात. महबूबला परतावं लागतंय. महबूब बाद होत आहेत. तिसरा धक्का बसला जोगेश्वरी बॉयज संघाला.
नक्कीच ही स्पर्धा आपण पाहतो आजच्या दिवसात. काल पाहिलं 40+, आज 50+. नक्कीच गर्व असेल सर्वांना की 50+चे तरुण खेळतात. हे यंगस्टर नाही आहेत. मात्र फलंदाजी बघा, त्यांची गोलंदाजी बघा. एका षटकात 3 धावा देतात. 40+चा एक गोलंदाज मेडन षटक हाताळतोय. 18 वर्ष बघा विजय गुरसाळीचा. हा क्या बात आहे, स्टँड अँड डिलिव्हर. बघा नशिबाची साथ लाभत नाहीये. नाही ना, बाहेर नाही गेला, झाडाला लागून आतमध्ये आला. नाही नाही, झाडाला लागून आतमध्ये आला. धावसंख्या 15 वर पोहोचली आहे. चला मागे वा जरा प्लीज, थोडेसे मागे वा. जोगेश्वरी बॉयज आयोजक तुम्हाला विनंती करतात. गुड, चांगली गोलंदाजी. इथं सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचते ती 16 वर. 39 धावांच्या लक्षाचा इथं बचाव करण्याचा प्रयत्न करतो स्वामी समर्थ संघ. पहिल्या षटकात काय गोलंदाजी केली गोलंदाजानं, फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाज विश्वजित पुन्हा एकदा तयार. पुष्टा चेंडू ऑन साइड ला खेळले. 2 धावा. धावसंख्या 18 वर पोहोचली आहे. अठरा धावा आपण पाहतो धाव फलकावर. आतिक शेख प्रयत्न करतात. गोलंदाज विश्वजित राईट आर्म राऊंड द विकेट. गुड बॉलिंग, डॉट बॉल. विश्वजित चांगली गोलंदाजी करतात. प्रयत्न करावे लागतील आतिक शेखला. पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न. फटका पाचला क्षेत्र. यष्टीरक्षक आलेत. फलंदाज बाद होतोय. आता मात्र लक्ष कठीण झालंय. या मैदानात 4-5 धावा काढताना सुद्धा घाम गाळावा लागतो. आता मात्र 6 चेंडून 21 ची गरज. पहिल्या 2 षटकांमध्ये तुमच्या धावा आल्या असत्या तर तुम्ही फाईट करू शकला असता, प्रतिकार करू शकला असता. बॉलर्स नेम, बॉलर्स नेम, बॉलर्स नेम. पांडुरंग. ओके, 6 चेंडू 21 ची गरज. लेफ्ट मोर द विकेट. पहिला चेंडू, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. धावचीची शक्यता. चेंडू फेक थोडीशी चुकीची होते. दोरी इलेव्हन संघाने टॉस जिंकला. तुमचा डिसिजन पेंडिंग राहिला. तुमचा डिसिजन कळवा. असू दे, आता काय होणार नाही. राजा जाधव अलॉंग द कार्पेट ऑफ साइड ला खेळतात. क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग. फक्त सिंगल येते, डबल सिंगल ने काही होणार नाहीये. जितू परदेशीला आपण पाहतो एक लिजंड क्रिकेटपटू. आता 4 चेंडू आणि धावांची गरज असेल तब्बल 19. गुड बॉलिंग, डॉट बॉल. 3 चेंडू 19. आता 3 षटकार मारले तरी सामना जिंकू शकत नाहीये जोगेश्वरी बॉयज. जर गोलंदाजांनी चुका केल्या तर, जर तरला अंतर असतं, त्या चुका नक्कीच पांडुरंग करणार नाहीये. ऑन साइड ला खेळलेत. चेंडू आतमध्ये आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव येते. फलंदाज बाद. आता मात्र फक्त औपचारिकता उरली. सामन्यातली मजा निघून गेली, रस निघून गेलाय. पांडुरंग लेफ्ट मोर द विकेट. क्या बात है, गुड बॉलिंग.
तर अशोक उद्योवर शेषी संपर्क साधा. अशोक उद्योवर तेष्टी संपर्क साधा. विजयशी संपर्क साधा. समोर खेळलेत. चौकार जरी गेला तरी काय फरक पडणार नाही. स्वामी समर्थ संघाला चौकार. अशा पद्धतीनं हा सामना जिंकला तर स्वामी समर्थ संघानं 39 धावांचा